ठिकाणी बोलेश्वर या ठिकाणी सर्व शिक्षण विभागातले पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा या भेटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचावा हा संकल्प शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सर, आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे आणि आपण बोलेश्वरला भेट दिलेली आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून। आपण कशा प्रकारे? नमस्कार, माझं नाव कृष्णकुमार पाटील, मी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य योजना विभाग। माझ्यासमोर शशिकांत मित्रे साहेब जे आमचे सहसंचालक आहेत आणि दुसरे आहेत सतीश चौधरी साहेब, ते आमचे सहाय्यक संचालक आहेत। आम्ही या ठिकाणी योजना संचालनाच्या मार्फत ज्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या या राबवल्या जात आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि पूर्ण नागरिकांसाठी, याचं या ठिकाणी प्रचार प्रसार करण्यासाठी आलो होतो। यामध्ये आम्ही सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या ज्या योजना आहेत शासनाच्या, त्याच्यामध्ये NMMS नावाची एक परीक्षा आहे, 4थी 7वीची स्कॉलरशिप आहेत, तसंच या ठिकाणी राजीव गांधी अपघात विमा योजना आहे। याचा लाभ हा या भागातील विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी आवाहन या ठिकाणी केले। याची माहिती विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि ग्रामस्थांना दिली आणि त्यांनी ती समजून घेतली असेल असं या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे। आणि या उपर आपल्याकडं केंद्र शासनाचा एक साक्षरता विषयक कार्यक्रम चालू आहे, त्याचं नाव आहे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम। उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमामध्ये 15 ते त्याच्या पुढील वयोगटाच्या जे काही असाक्षर व्यक्ती असतील, ज्यांना लिहिता वाचता येत नाही आजच्या परिस्थितीमध्ये, जे पूर्वी शाळेत गेले असो किंवा नसो, अशा व्यक्तींना साक्षरतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने उल्हास नव भारत साक्षरता हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये, गावातली जी काही शाळा, जिल्हा परिषदेची शाळा असेल, खाजगी शाळा असेल, याला त्याचं एकक मानलं गेले उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचं। आणि त्याला प्रत्येक गावामध्ये त्यांनी सामाजिक चेतना केंद्र असं नाव घोषित केलेलं आहे। तुमच्या सगळ्यांच्या माहितीच, म्हणजे प्रत्येक शाळा ही सामाजिक चेतना केंद्र आहेत आणि या सामाजिक चेतना केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना तर शिकवायचंच आहे, परंतु त्या पालकांना, ग्रामस्थांना या ठिकाणी अधिकाधिक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही योजना असतात किंवा ज्या काही नवीन बाबी त्यांना अवलोकन करून द्यायच्यात, त्यांच्यासाठी लायब्ररी असतील, पुस्तकं असतील, आपल्या शाळेमध्ये भरपूर पुस्तकं असतात, अभ्यासेतर साहित्य असतं, हे त्यांना आपण उपलब्ध करून द्यायचे। हा असा इतका चांगला कार्यक्रम आहे, यासाठी आम्ही प्रचार आणि प्रसार करत आहोत। राज्यभरामध्ये त्याचं काम चालू आहे। महाराष्ट्र राज्य हे सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये 10व्या क्रमांकावर आहे। बाकीच्या याच्यात जर विचार करता आपण पहिल्या 5मध्ये असतो, परंतु साक्षरतामध्ये हा क्रमांक वाढला पाहिजे असं या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री, आमचे प्रधान सचिव देवल साहेब, नंतर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग सर यांनी या ठिकाणी ह्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि आम्ही सर्वजण पूर्ण राज्यभर याचा प्रचार प्रसार करत आहोत। तर या कार्यक्रमामध्ये 15 ते त्याच्या पुढे जे काही आपले निरक्षर आहेत, यांनी त्या साक्षरता वर्गामध्ये प्रवेश घ्यायसाठी आपल्या गावाच्या शाळेच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना भेटायचे, त्यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे त्याची नोंदणी करून घेतली जाते। त्या नोंदणीसाठी एक थोडीशी माहिती लागते, ती माहिती द्यायची आणि आपण ती नोंदणी केली तर आपण त्या साक्षरता वर्गाचा भाग बनू शकतो। त्याच्यामध्ये एक अभ्यासक्रम डिझाईन केला आहे केंद्र शासनाच्या NCERTने, तो आम्ही ट्रान्सलेट करून घेतला आहे SCERTच्या माध्यमातून आणि त्याच्यात ज्या पुस्तिका असतात त्या आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे मिळतात। शाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आले, शाळेचे शिक्षक हे स्वयंसेवकाच्या मदतीने हे या ठिकाणी साक्षरतेचं काम पूर्ण करतात आणि साक्षरतेचा हा काही त्यांचा तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक परीक्षा त्याच्यानंतर होणार आहे, पायाभूत क्षमताची चाचणी, त्याला FLNAT टेस्ट असं म्हणतात। ही पुढील महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात होणार आहे आणि त्याच्यानंतरची पुढची एक परीक्षा ती साधारणतः फेब्रुवारी महिन्यात होणार आहे। तर या परीक्षेमध्ये या ठिकाणी त्या असाक्षरांनी जिथे आपण साक्षरतेचे धडे घेतले असतात, ते साक्षरतेचे धडे घेऊन त्या परीक्षेला बसायचं, त्या परीक्षेचं प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांना मिळतं। या साक्षरता वर्गात जाण्यासाठी कुठल्या प्रकारचा खर्च नाहीत, पैसे लागत नाहीत, उलट शासन आपल्याकडे ते आणि नागरिकांना साक्षर होण्यासाठी आवाहन करते। आणि ही FLNAची परीक्षा पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना किंवा ते जे साक्षर झालेले लोक आहेत त्यांना पुढे NIOS किंवा SIOS यांच्या मार्फत पुढची 5वी आणि 8वीची परीक्षासुद्धा देता येऊ शकते। कधी कधी बघा असं होतं की अनुकंपाखाली काही व्यक्ती आमच्याकडे होते, की नंदुरबारला असताना एक किस्सा होता, एक शिपाई व्यक्ती होतात CO साहेबांकडे, त्याच्या सर्पदोषाने निधन झालं। एक उदाहरण सांगते, त्याच्या मिसेसला काहीच येत नव्हतं, ते अशिक्षित होते। त्या साहेबांनी स्वतः माझ्याकडे, त्याला मी नंदुरबारला असताना, या मॅडमला आपल्याला लिहिता वाचता यायला पण एवढं शिकवायचे,
तेव्हा आमचा कार्यक्रम सुरू होता. त्यांना मी लिहिता वाचायला शिकवलं. तिथे त्या काय म्हणतात त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी 4थीची परीक्षा दिली. नंतर त्याच्यावर त्या शिपाई झाल्या. त्याच्यानंतर त्या माझ्या माहितीनुसार नंतर मी कळलं की त्या 10वी पण झाल्या. आज मला माहीत नाही त्या काय करतात. असं पुण्याचं काम आपल्याला करायची संधी सगळ्यांना मिळते. तर हे सर्व लोकांनी ध्यानात घ्यावं आणि हा साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार हा सर्वत्र करावा असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्वांना मी आवाहन करतो. आपल्याला सुद्धा मी खूप धन्यवाद देतो. आपल्या माध्यमातून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर जाऊ द्या हा संदेश असं आमचं म्हणणं आहे. कारण याच्यावर काम चालू. तुम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे, पण याचा उपयोग ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांना होणार आहे आणि शिक्षकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा असेल किंवा इतर कोणत्या शाळा असतील तर त्या शाळेतल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या गावापर्यंत तुम्ही शासनाच्या वतीने पोहोचत आहात आणि ही अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे शासनाची की जेणेकरून तळातल्या आणि निरक्षर नागरिकांना याचा फायदा होईल आणि मुलांनाही त्याचा फायदा होईल. ज्या शासनाच्या काही योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी तर त्या कितपत लागू होतील याच्यामुळे? सर याच्यातनं आता समजा जसं आपण म्हणतो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपण समजा जर शिकलेले आई वडील असतील, आजी आजोबा असतील तर त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक तर शिकवतातच येतात, पण तो घरी येऊन त्याचा अभ्यास घेऊ शकतात, प्रॅक्टिस घेऊ शकतात. त्यामुळे त्याचा स्कॉलरशिपमध्ये त्याची गुण वाढू शकतात. तसंच जे काही आपला रेग्युलर आपला अभ्यास असतो ते विद्यार्थी समजू शकतील. त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही समजा वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमातून जे काही बातम्या येतात ते काही बातम्या वाचून सांगूसुद्धा शकतात. ते निश्चितच या ठिकाणी असाक्षर व्यक्ती साक्षर झाल्यानंतर आपल्या समाजाचा, कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, राज्याचा, पर्यायाने देशाचा या ठिकाणी विकासच होणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी साक्षरतेचा ध्यास धरूया अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उल्हासमय भारत साक्षरतेचं एक स्लोगन आहे जनजन साक्षर, म्हणजे प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी राज्यातला साक्षर होईल असं या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. ज्या देशातला प्रत्येक व्यक्ती साक्षर आहे तो देश बलवान होईल याच्यामध्ये कुठली शंका बाळगण्याचं कारण नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. जन आधार 2 न्यूज अनिल गायकवाड.